हाय एव्हरीवन, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विषग्न महाकषाय यामध्ये 10 घटक द्रव्य येतात. ते 10 घटक द्रव्य लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक बघणार आहोत. तर या ट्रिकमध्ये पूर्ण 10 द्रव्य यांची जी नावे आहेत ती या ट्रिकमध्ये कव्हर होतील आणि लक्षात ठेवायला तेवढं सोपं पडेल. तर ट्रिक आहे हरी, कालिंदी, शिरीषा सिंधुदुर्गमध्ये मजा करतात. हरी, कालिंदी आणि शिरीषा हे तिघजण, हरी, कालिंदी, शिरीषा हे सिंधुदुर्गमध्ये मज्जा करतात. हे तिघजण सिंधुदुर्गमध्ये जातात आणि मज्जा करतात. तर जो शैलेश आहे तो काय करतो, सुवासिक चंदन शुष्म करतो. शैलेश काय करतो, सुवासिक चंदन शुष्म करतो. तर या ट्रिकमध्ये पूर्ण 10 महाकषाय आहेत, विषग्न महाकषाय, ते लक्षात राहतील. म्हणजे 10 जे घटक द्रव्य आहेत ते लक्षात राहतील. हरी, कालिंदी, शिरीषा सिंधुदुर्गमध्ये मज्जा करतात. शैलेश सुवासिक चंदन शुष्म करतो. तर पहिले आहे हरी. तर हरीवरून हरिद्रा हे घटक द्रव्य लक्षात राहील, हरिद्रा. कालिंदी, कालिंदी वरून आपण लक्षात ठेवणार आहोत हा जो क आहे, या क शब्दावरून आपण कतक लक्षात ठेवणार आहोत. आणि आलिंदी हा जो शब्द आहे यावरून आपण पालिंदी हा एक जो द्रव्य आहे तो लक्षात ठेवणार आहोत. म्हणजे हरी, कालिंदी. हरी म्हणजे हरिद्रा, कालिंदी क, क म्हणजे कतक, आणि आलिंदी म्हणजे यावरून आपण पालिंदी लक्षात ठेवू. शिरीषा, शिरीषावरून शिरीष हे लक्षात ठेवू. सिंधुदुर्ग, सिंधुदुर्गवरून सिंधू वार हे लक्षात राहील. नंतर मध्ये मज्जा करतात, तर मज्जावरून मंजिष्ठा लक्षात राहील. शैलेश सुवासिक चंदन शुष्म करतो, तर शैलेश, शैलेशवरून श्लेष्मांतक लक्षात राहील. सुवासिक चंदन शुष्म करतो, तर सुवासिक चंदन शुष्म करतो, तर सुवासिक यावरून सुवहा हे शब्द लक्षात राहील. चंदन, चंदनवरून चंदन लक्षात राहील. शुष्म वरून शुष्मयेला लक्षात राहील. तर यावरून आपण 10 घटक द्रव्य लक्षात ठेवू. आता हे जे 10 घटक द्रव्य आहेत याचे आपण थोडक्यात उपयोग बघूयात. तर हरिद्रा, सर्वांनाच माहिती आहे हरिद्रा अँटीसेप्टिक आहे आणि विषग्न सुद्धा आहे. तर लुताविष झालं, कीटविष झालं, शोथ झालं इत्यादी आजारावर किंवा इत्यादी विषावर आपण याचा उपयोग करू शकतो. तर पालिंदी ही सुद्धा एक वनस्पती आहे. तर ही जी वनस्पती आहे ही कृमिरोगावर, शोथावर, कीटविषावर इत्यादी वर ही कार्य करते. कतक, कतक जो आहे तो मानस रोगावर, मधुमेहावर व सर्पविषावर इत्यादी विषावर हे कार्य करतात. नंतर शिरीष, शिरीष तर माहीतच आहे, शिरीष खूप महत्त्वाचं प्लांट आहे. आपण ते शिरीष अगत यामध्ये बघणार आहोत. तर शिरीष जे आहे ते जीवाणू नाशक आहे. सर्प, लुता, कीटविष या सर्व विषावर हे कार्य करते. नंतर सिंधुवार, जे सिंधुवार आहे ते सर्पविष झालं, लुताविष झालं, नंतर ज्वर झालं, शोथ झालं यावर कार्य करते. मंजिष्ठा, मंजिष्ठा हे रक्तदोषावर कार्य करते, विसर्पावर कार्य करते, लुताविषावर सुद्धा कार्य करते. नंतर आहे श्लेष्मांतक. हे जे श्लेष्मांतक आहे हे शोथावर कार्य करते, मूत्ररोगावर कार्य करते व सर्व विषनाशक आहे. नंतर सुवहा, तर सुवहा हे वातनाशक आहे, आम्लतावर देखील उपयोग होतो आणि त्वचारोगावर देखील याचा उपयोग होतो. चंदन, चंदन हे सर्व विषावर हितकर सांगितलेलं आहे. मूत्ररोगावर देखील याचा उपयोग होतो, शोथावर देखील याचा उपयोग होतो. नंतर शुष्मयेला, तर कृमिघ्न आहे, कृमिरोगावर याचा उपयोग होतो आणि सर्व विषयावर देखील हे उपयोगी आहे. आता आपण परत एकदा ट्रिक बघूयात. हरी, कालिंदी, शिरीषा सिंधुदुर्गमध्ये मजा करतात. शैलेश सुवासिक चंदन शुष्म करतो, तर हरीवरून हरिद्रा लक्षात राहील. कालिंदीवरून क वरून क आणि आलिंदी यावरून 2 शब्द लक्षात ठेवायचे. क वरून कतक आणि आलिंदीवरून पालिंदी. नंतर शिरीषा म्हणजे शिरीष
सिंधुदुर्ग वरून सिंधुवार, मज्जावरून मंजिष्ठा, शैलेश सुवासिक चंदन सूक्ष्म करतो, तर शैलेशवरून श्लेष्मांतक लक्षात राहील, सुवासिक वरून सुवहा लक्षात राहील, आणि चंदनवरून चंदनच लक्षात ठेवायचं आहे, आणि सूक्ष्मवरून सूक्ष्मला लक्षात राहील. तर ह्या ट्रिकमध्ये पूर्ण 10 जे घटक द्रव्य आहेत ती लक्षात राहतील. तर अशाच पद्धतीचे जे घटक द्रव्य आहेत याचे जे आपण ट्रिक तयार केलेले आहेत तर त्या मी चॅनलवर टाकलेले आहेत, तर त्या एकदा बघा. त्याची मी लिंक वर सुद्धा देते आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देते, तर ते बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर सबस्क्राईब करा. थँक्यू.